नमस्कार श्रोते हो. युवा स्पंदन या कार्यक्रमात मी समीर शिरवळकर आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. मंडळी, आपले थोर साहित्यिक, सर्वांचे आवडते पु ल देशपांडे असं म्हणतात की उपजीविकेसाठी तुम्ही कुठलंही काम करा, व्यवसाय करा, नोकरी करा, पण एखादी आवड, छंद, कला जरूर जोपासा. कारण तुमचं काम तुम्हाला जगवेल, पण तुमच्यातली कला का जगायचं हे सांगून जाईल. किती खरं आणि मार्मिक असं बोललेत पुलं. तर आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात अशाच एका कवी हृदयाच्या व्यक्तिमत्वाला आपण आमंत्रित केलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत करूया, त्यांचा परिचय करून घेऊया. युवा स्पंदन या कार्यक्रमात ऋषिकेश, मी तुझं अगदी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद सर. आपल्या रसिक श्रोत्यांना मला वाटतं तू आपला परिचय करून द्यावा. माझं नाव ऋषिकेश विष्णू इंगळे. मी राहणार सांगळू दंबादेवी, तालुका जिल्हा अकोलाचा रहिवासी आहे आणि माझं शिक्षण फुलपाखरू मराठी प्राथमिक शाळा आणि माध्यमिकचं शिक्षण हेडगेवार माध्यमिक शाळा जठारपेठ अकोला इथे झालेलं आहे. मी प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर उरण इस्लामपूर जिल्हा सांगली इथे तृतीय वर्ष MBBSचं शिक्षण घेतो आहे. वैद्यकीय शिक्षण घेत असताना कविता, लेख आणि साहित्य प्रकारांशी निगडीत गझल या प्रकारामध्ये मी लिहितो आहे. माझा छंद जोपासतो आहे. ऋषिकेश, तू कविता करतो, तर त्या अनुषंगाने खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न माझा हाच आहे की तुझ्यात या कवितेचा जन्म कधी झाला? तुला कविता लिहिणं कधीपासून सुचायला लागलं? खरं तर सर, कवितेचा आणि माझा फार पूर्वीपासूनचा संबंध नाही आहे. आणि खरं जर सांगायचं झालेलं तर मी स्वतःला 3 वर्षांचा कवी म्हणून घेईल. अच्छा. शाळेत असताना 8वी 9वी 10वीला असेल तर वादविवाद स्पर्धा असतील किंवा वक्तृत्व स्पर्धा असेल, मी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचो. त्या काळातच विश्वास नांगरे पाटील असतील, नंतर अन्सार शेख सर असतील, तर यांची मुलाखती मी समाज माध्यमांवरती ऐकायचो. तेव्हापासून मला कवितांची वगैरे मुलाखती वगैरे ऐकण्याची आवड झाली. 2021 साली काव्यांगणमध्ये अनंतदादा राऊतांचा जो मायबाप जी कविता संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती, तर ती अत्यंत माझ्या मनाला भावली. शालेय जीवनात असताना जॅपनीज कवी आहेत ला मांचा, यांची ती कविता होती, ती मला इतकी आवडून गेली. शाळेत असताना मी ती वहीच्या पहिल्या पानावर नेहमी लिहून ठेवायचो दर वर्षाला. आणि मला जेव्हा वाटायचं की माझा अभ्यास होत नाहीये, निराश झाल्यासारखं वाटायचं, तर ती मी कविता स्वतःच गुणगुणायचो. आणि त्या कवितेचे शब्द होते, टू ड्रीम द इम्पॉसिबल ड्रीम. ओके. जे अशक्य वाटतंय ते स्वप्न मला पाहायचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फो. ज्या शत्रूचा कोणी पराभव करू शकत नाही आहेत, त्या शत्रूला मला हरवायचं आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार. तो स्टार मला गाठायचा आहे. टू रीच दॅट अनरिचेबल स्टार, नो मॅटर ऑफ प्लेस, नो मॅटर ऑफ फार. टू फाईट फॉर द राईट विदाऊट क्वेश्चन्स, विदाऊट पॉज. टू बी विलिंग टू मार्च इन टू द हेल फॉर द ह्युमनली कॉज. मला सत्यासाठी झगडायचं आहे. वा. मला संघर्ष करायचा आहे. कुठलाही थांबा त्यासाठी विचारायचा नाही आहे, कुठलाही प्रश्न विचारायचा नाही आहे. माझी नरकात जायची सुद्धा तयारी आहे, पण त्याला कारण स्वर्गीय असलं पाहिजे. अशा उत्स्फूर्त ओळींनी मला त्या प्रेरित केलं आणि त्यामधूनच मी हे लिहू शकत आहे. खरं तर ध्येयाने प्रेरित करणारी अशीच ही रचना आहे, जी प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर लिहून ठेवायचा आणि ती वाचायचा, गुणगुणायचा. बरं, मला सांग, आता तसं पाहिलं तर MBBS म्हणजे वैद्यकीय क्षेत्रासारखा वृक्ष विषय तू तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी निवडला आहे. खरं तर तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, पण तरीसुद्धा काटे चमचे, तुमची ही हत्यारं, शस्त्रक्रिया करणारी या अशा क्षेत्राकडे वळायला असताना कविता कशी काय जन्मली? इतक्या सुंदर सुंदर रचना आणि इतकी मोठी व्यासपीठं पुण्या मुंबईसारखी तू गाजवलेली आहेस, तर या सगळ्या परिस्थितीला कसं काय हँडल केलंस? सर, मला वाटतं की वैद्यक आणि कविता दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरकच आहेत. अरे बापरे, आता ते कसं काय? वैद्यक किंवा डॉक्टर हा कुणाचं शरीराचं दुखणं दूर करू शकतं, बरोबर, पण मनाचं दुखणं जर दूर करायचं असलं तर ती कविताच करू शकते. क्या बात आहे, वा वा. आणि म्हणून ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांशी सुसंगत आहे असं तुझं म्हणणं आहे. बरोबर. आता सर, आम्ही क्लिनिकल पोस्टिंगला वगैरे अटेंड करतो, तर आम्ही बरेच असे रुग्ण पाहिले, काही हसताना पाहिले, काही रडताना पाहिले. तर मला वाटतं की ह्या ज्या भावना आहेत खरोखर ह्या कवितेला जन्म घालतात. बरेचदा कधी काही घटना घडतात, त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो आणि यातून मला वाटते की माझी कविता जन्म घ्यायला लागते.
बरं. कविता सुचली, ती लिहिली, की सगळ्यात आधी कुणाला ऐकवायला आवडते तुला? म्हणजे घरच्यांचा प्रतिसाद मिळतो, की जवळच्या मित्रांना ती ऐकवायला आवडते, की असं कोणीतरी असतं ना प्रत्येकाच्या आयुष्यात, की "अरे, मी काहीतरी केलंय, तुला वेळ आहे का? थोडी ऐकवून दाखवतो." असा हक्काचा माणूस असतं. हो सर. म्हणजे आता कॉलेजला असताना तर आई-बाबा घरी राहतात आणि कॉलेजला तिकडे हॉस्टेलला राहावं लागतं सांगलीला. बरोबर आहे. तर माझी पहिली रचना मी माझ्या मित्रांनाच ऐकवतो. बरं. माझी जी सर्वात पहिलीची रचना मी केली होती, तर तीही मी मित्रांनाच ऐकवली होती. बरं. असं म्हणतात की कवितेला जन्म घ्यायला विरह लागतो, हं. काहीतरी प्रेरणा लागते बरोबर. आणि अनुभव लागतात असंही म्हणतात. पण माझ्याबद्दल हे अनुभव फारसे नाही आहेत. दुसऱ्याच्या अनुभवांवरून आपण शिकलं पाहिजेत. खरी गोष्ट. तर हे दुसऱ्यांचे अनुभव माझ्या कामाला आले. दुसऱ्यांचं तुटलेलं हृदय मला उपजत मिळत गेलं आणि त्यातून खरोखर हा कवितेचा प्रवास सुरू झाला. असाच एक प्रकारचा एक अपघात माझ्या मित्राच्या आयुष्यात घडला होता अच्छा. आणि तो फार माझ्या कवितेला जन्म देऊन गेला. तो अपघात फार सुखद होता आणि तो विरहाच्या बाबतीत त्याच्यात घडला होता आणि त्याच्यावरची माझी पहिली रचना झाली. तर त्याच्या 2 ओळी मी कुणाचं आयुष्यात येणं आणि निघून जाणं. कुणाचं आयुष्यात येणं आणि निघून जाणं कायम फुलपाखरागतच आहे. ती नसली म्हणून काय झालं? सोबत विरलेल्या आठवणींचं क्षितिज आहे. वाट पहावी तरी किती, त्यालाही प्रमाण आहे. वाट पहावी तरी किती, त्यालाही प्रमाण आहे. आणि जन्मा इतकी म्हटलीस ना, तर हे प्रेमसुद्धा काकण आहे. सुंदर असतं आयुष्य, सुंदर असतं आयुष्य, पण शब्दांमध्ये गुंतून जातं. थोडं थोडकंच जगलेलं बराच जगायचं राहून जातं. कधी शब्दांच्या प्रवाहात तर कधी भावनांच्या ओघात. हे वेडं मन नेहमीच वाहून जातं आणि जी व्यक्ती नशिबातच नसते ना, खरं तर तिच्यावरच प्रेम होतं. आणि अशी ती रचना होती. मला वाटतं की या रचनेने मला लिहायला सुरुवात झाली आणि आज ज्या रचना करू शकत आहे ते माझ्या मित्रांनी दिलेल्या प्रेरणांमुळे. आणि सर जर मला सांगायचं झालं तर सुरुवातीच्या काळात जेव्हा मी लिहायचो तेव्हा प्रसारमाध्यमांवरती मी स्टेटसला वगैरे टाकायचो या गोष्टी. अच्छा. आणि मोजून फक्त 4-5 लाईक्स त्याला यायचे. अच्छा. आणि सांगायचंच झालं तर ते 4ही-5ही लाईक्स माझ्या मित्रांचेच असायचे. बरं बरं. ऋषिकेश, कसं असतं ना, की आपण जेव्हा लिहितो आणि सगळ्यांना आवडणारं लिखाण जर आपल्याकडनं झालं तर ते युनिव्हर्सल ठरतं. ते प्रत्येकाच्या हृदयाला लागतं आणि अरे, हे तर आपल्यासोबत घडलेलं आहे. मग ते प्रेम असो, विरह असो, यातना असो, राग असो, अनेक मनाच्या भावभावना असतात आणि त्या जर जेव्हा आपल्याकडनं लिहिल्या जातात आणि त्या जागतिक स्तरावर म्हणजेच वैश्विक जेव्हा लिहिलं जातं तेव्हा ते अधिक अपील होतं असं मला वाटतं. बरं, मला सांग, तुझ्या लिहिण्यातला प्रकार मुख्यतः कोणता आहे? म्हणजे बघ, अशा अनेक प्रकार असतात. तारुण्य सुलभ असो, धुंद मधीर करून टाकणाऱ्या शृंगारिक कविता असो, विरह व्यक्त करणाऱ्या कविता असो, समाज प्रबोधनपर, ऐतिहासिक, असे अनेक प्रकार कवितेमध्ये लिहिण्यामध्ये मोडतात. कशा प्रकारचं लिहायला जास्त तुला आवडतं? सर माझी सुरुवात जी झाली होती ती फक्त आणि फक्त यमक छंद जोडवण्यापासून झाली. बरं बरं. सुरुवातीच्या काळात मीही यमक कविता लिहिल्या आणि कविता लिहिण्यापासून मग गझलेपर्यंतचा हा आज प्रवास केलेला आहे. आताच्या काळामध्ये मला वाटतं की गझल हा प्रकार मला फार आवडतो. कारण गझलेची जर एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर गझलेचा प्रत्येक शेर ही एक नवीन कविता असते, एक वेगळी कविता असते. बरं. मुक्तछंदातही लिहिण्याचा मी फार प्रयत्न करतो. ही जी गझल होती या मराठीमध्ये रुजल्या गेली तर भट साहेबांनी ही जी गझल अरबी भाषेतून फारसी भाषेत आली, फारसीतून उर्दू भाषेत आली आणि उर्दूतून जर ही मराठी भाषेत कोणी रुजवली असेल तर ही सुरेश भट साहेबांनी रुजवली. तर भट साहेबांना वाचण्याचा प्रयत्न करतो आणि प्रेम, विरह, सामाजिक कविता असतील तर मला वाटतं की आपलं लिखाण सर्वसमावेशकच असावं आणि त्यावर लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे. ऋषिकेश, आपल्या गप्पांचा हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. आता तू आपल्या रसिक श्रोत्यांना एखादी तुझी रचना ऐकवावी. सर माझी जात व्यवस्थेवरची एक छोटीशी गझल आहे, ती सादर करतो की माणसाने माणसाला वाटल्या आहेत जाती, माणसाने माणसाला वाटल्या आहेत जाती, पण स्मशानी आजवर थांबल्या आहेत जाती. एकमेकांना स्मशानी मग शवांनी प्रश्न केला, एकमेकांना स्मशानी मग शवांनी प्रश्न केला, एवढ्या का खोलवर रुजवल्या आहेत जाती, एवढ्या का खोलवर रुजवल्या आहेत जाती. पाश धर्माचे जुगारून बहरले ते एक नाते, पाश धर्माचे जुगारून बहरले ते एक नाते, फक्त मैत्रीतून हल्ली निसटल्या आहेत जाती. मानसे वाटून त्यांनी वाटणीचा घात केला,
या जातीने काय केलं, माणसांना वाटलं, देशाला वाटलं. मानसे वाटून त्यांनी वाटणीचा घात केला, भावकीच्या सारख्या वागल्या आहेत जाती, भावकीच्या सारख्या वागल्या आहेत जाती. आणि पुढचा शेर आहे की गरजवंताची गरज कळणार कोठे शासनाला, गरजवंताची गरज कळणार कोठे शासनाला, सवलतीच्या दाखल्यावर रंगल्या आहेत जाती. आणि यातला एक शेवटचा शेर होता की देवही नाहीत सुटले, देवही नाहीत सुटले जातीयतेच्या या प्रथेतून, माणसाने ईश्वरावर लादल्या आहेत जाती, माणसाने ईश्वरावर लादल्या आहेत जाती. खूपच छान. अत्यंत सुंदर अशी रचना तुझी ही. मला सांग, वैद्यकीय क्षेत्रासारखं तसं अभ्यासक्रमाला कठीण असं क्षेत्र तू निवडलेलं आहे. मग आता हे सगळं तुझं शिक्षण सुरू असताना इतर साहित्य वाचायला वेळ मिळतो का? इतर कोणते तुझे आवडते साहित्यिक आहेत? कुणाच्या रचना तू जास्त वाचतो? किंवा हा वेळ तुला काढता येतो का तुझ्या छंदासाठी? नक्कीच सर. जो छंद आपल्याला आहे, जी कला आपल्याला आवडते, तर त्याबद्दल वेळ काढावा नाही लागत, तो निघूनच जातो. खरी गोष्ट आहे. आपली आवडती गोष्ट करताना आपल्याला फारसा वेळ काढायची गरज पडत नाही. आणि कवितेच्याही बाबतीत मला वाटतं तसंच आहे. सुरुवातीपासून सर मी संदीप खरे सर असतील, सलील कुलकर्णी असतील, आदरणीय वैभवदादा जोशी असतील, तर यांना ऐकत वाचत मी आलेलो आहे. अलीकडच्या काळामध्ये कविवर्य अनंत राऊत असतील, आदरणीय गोपालदादा मापारी असतील, तर यांच्या ज्या कवितांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं, तर अशा हृदयस्पर्शी कवींकडून मला लिहिण्याची प्रेरणा मिळते आणि मी त्यांना ऐकत वाचत राहण्याचा प्रयत्न करतो. अरे वा, क्या बात आहे. ऋषिकेश, संदीप खरेंचं नाव तू घेतलं. अखिल महाराष्ट्र वैद्यकीय साहित्य संमेलन 2025ला पुण्यात सादर झालं. तेव्हा तुला स्टेज शेअर करायला मिळाला संदीपदादा खरेंसोबत, तर ती आठवण आम्हाला सांग. नक्कीच सर. 2025मध्ये अखिल महाराष्ट्र वैद्यकीय साहित्य संमेलन जे पुण्याला भरवण्यात आलं होतं, अनपेक्षितपणे मला त्या कार्यक्रमाचं निमंत्रण आलं. बरं. आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून संदीप खरे सर होते. संदीप खरे समवेत मला तिथे स्टेज शेअर करण्याची संधी मिळाली. तर मला वाटतं की तो माझ्या आयुष्यातला एक सर्वात मोठा सुवर्णक्षण होता. की ज्या व्यक्तीला मी आजवर फक्त टेलिव्हिजनवरच पाहिलं, तर त्या व्यक्तीच्या समोर मला आज कविता सादर करण्याची संधी मिळाली होती. आणि मला वाटतं की गोष्ट तिच्या अस्तित्वाची, ही जी काव्यरचना आहे, ही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, खूप प्रेम त्या कवितेला दिलं. तिथे जाण्याच्या अगोदर मी फक्त एक वैद्यकीय क्षेत्रातला काम करणारा किंवा शिक्षण घेणारा विद्यार्थी म्हणून गेलो होतो. बरोबर. पण कार्यक्रम संपल्यानंतर रसिक मायबाप श्रोत्याकडून मिळालेलं प्रेम जे होतं, ते प्रेम घेऊन मी घरी परतलो होतो. तर मला वाटतं की तो माझ्या आयुष्यातला एक खूप मोठा सुवर्ण क्षण होता. वा, इतका सुंदर क्षण तू आमच्यासोबत वाटलास. आपल्या रसिक श्रोत्यांना एखादी तुझी रचना ऐकवावी. आदरणीय वैभव जोशी सरांच्या फार सुंदर ओळी आहेत की हसलो मनाप्रमाणे, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, हसलो मनाप्रमाणे, रडलो मनाप्रमाणे, मी एवढेच केले, जगलो मनाप्रमाणे. रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, रानातल्या फुलांना हारात स्थान नाही, इतके कळून येता फुललो मनाप्रमाणे. कवितेत जन्म झाला, कवितेत अंत आहे, बहुतेक ईश्वराला सुचलो मनाप्रमाणे, बहुतेक ईश्वराला सुचलो मनाप्रमाणे. आणि ईश्वराला मागणं घालत असताना की द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, द्यायचे तर एवढे वरदान दे रे ईश्वरा, लेखणीला वेदनेची जाण दे रे ईश्वरा. मी कुठे म्हणतो, मी कुठे म्हणतो, मला दे अढळपद गगनातले, मानसाच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा, मानसाच्या काळजात स्थान दे रे ईश्वरा. वा, अत्यंत सुंदर. ऋषिकेश, तुझ्या काही रचनांना अनेक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत समाज माध्यमावर. ती कुठली रचना आहे तुझी की जिला खूप जास्त लोकांनी पसंत केलं? त्या रचनेबद्दल जर सांगायचं झालं तर ती कृष्ण आणि राधा यांच्या बाबतीत लिहिलेली रचना होती. की देव होता कृष्ण जरी प्रेमामध्ये पडलाच ना, देव होता कृष्ण जरी प्रेमामध्ये पडलाच ना, नशिबी होती रुक्मिणी तरी राधेसाठी रडलाच ना. वा. गोपी यांचा कृष्ण सखे राधेसाठी झुरलाच ना, नशिबाला रचविणाराच नशिबापुढे हरलाच ना. या रचनेला मला वाटतं की भरभरून प्रेम समाज माध्यमांवरती मिळालं. ऋषिकेश, शाळेत असताना तू अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे. वक्तृत्व स्पर्धा असो, वादविवाद स्पर्धा असो.
तसंच महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर कविता, गाणी जेव्हा जेव्हा स्टेज तुला मिळाला तेव्हा तू सादर केलेली आहे. तर तेव्हाच्या काही आठवणी आहेत का? कविता असेल, गझल असतील, या संबंधित काही कार्यशाळा असतील, कार्यक्रम असतील, ते आम्ही महाविद्यालयीन स्तरावरती घेत असतो आणि भरभरून त्याला प्रेम आता मिळत आहे. आणि कविता मला वाटतं आज यामुळे जिवंत राहील असंही अच्छा. आपण म्हणू शकतो. असा विश्वास आपण विश्वास व्यक्त आपण करू व्यक्त शकतो. करू शकतो. आता MBBSला मी शिक्षण घेतो आहे. हं, तर आजच्या काळामध्ये तरुणांचं जो कल आहे हं, तो कविता, साहित्य हं. या गोष्टींकडे फार कमी आहे मला असं वाटतं. अच्छा. आणि आजकालच्या तरुणांमध्ये या गोष्टींबद्दल आवड निर्माण व्हावी हं, हेही तितकंच गरजेचं आहे. बरं. आपल्याला मराठी भाषा, हे मराठीचं साहित्य असेल किंवा ही कविता असेल, जी बहिणाबाई चौधरींपासून आपण जोपासत आलेलो आहे, हा मराठी साहित्याचा वारसा हं, जर आपल्याला जोपासायचं असेल तर मला वाटतं की आजच्या तरुण पिढीनं याच्यामध्ये उतरायला पाहिजेत. जोपर्यंत हा वारसा तरुण पुढे घेऊन जात नाहीत तोपर्यंत मला वाटतं की मराठी भाषेला संवर्धन किंवा मराठी भाषा पुढे जर टिकवायची असेल तर तरुणांनी या क्षेत्रामध्ये यायला पाहिजे. ऋषिकेश, घरच्यांचा पाठिंबा, सपोर्ट असल्याशिवाय आपण तेवढी प्रगती करू शकत नाही जेवढी आपल्याला अपेक्षित असते. तू जेव्हा कविता, साहित्य क्षेत्रामध्ये वाटचाल करतो आहे तेव्हा कला, साहित्य हे उपजीविकेचं साधन ठरू शकतं का? याबद्दल तुला काय वाटतं? आईबाबांचं म्हणणं याच्यावर काय आहे? घरच्यांचा सपोर्ट तुला कसा मिळतो? सर, माझे आईवडील शेती करतात. अच्छा. सुरुवातीपासूनच जेव्हापासून मी शाळेत शिकतो आहे हो. किंवा मी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा जो निर्णय घेतला होता हं, तर बाबांनी त्याला कधीच विरोध केला नाही. बरं. तुला जे करायचं ते कर, हं, फक्त मन लावून कर. बरं. आईबाबांचं दोघांचंही एवढंच म्हणणं होतं. जेव्हाही मी कविता किंवा या क्षेत्राकडे वळालो तर तेव्हाही त्यांनी तेवढीच माझी पाठराखण केली की तू लिहितोय ना तर लिहित राहा. खरोखर कविता माणसाला मरू देत नाही असं तुषार फार सुंदर म्हणतो हं. की कविता माणसाला मरू देत नाही, पण मला त्याही पुढे म्हणावं असं वाटतं की कविता माणसाला जगायला शिकवते. क्या बात आहे. वा. ही कविता माणसाला जगायला शिकवण्याबरोबर कविता माणसाला घडवायलाही शिकवते. हं, जरी आज मला वाटते पालकांच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह उभा असतो, हं, कला क्षेत्रामध्ये खूप जास्त स्पर्धा आहे किंवा एक उपजीविकेचं साधन होऊ शकते का, हं. हा प्रश्न फार मनात असतो. तर मलाही वाटतं की कविता माणसाला आजच्या काळापुरतं जगवायला शिकवेल, हं, पण कविता माणसाला टिकवेलच का, हा एक सर्वात मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. हं, कारण सुरेश भट साहेबांचा काळ, जगदीश खेबुडकर साहेबांचा काळ, हं. अशोक पत्कींचा काळ आणि आजच्या काळामध्ये गुरु ठाकूर असतील किंवा अजय अतुल असतील, तर यांचा हा काळ आहे, हा फार बदललेला आहे. हं. त्यांच्या रचना वेगळ्या होत्या, जगदीश खेबुडकरांच्या रचना वेगळ्या होत्या. तर मला वाटतं की काळानुसार या रचनांमध्ये बदल जो होत चाललेला आहे तर तो आमच्यासारख्या कवींनी, रचनाकारांनी जर का आत्मसात केला की आजच्या पिढीला काय हवं आहे, आजच्या समाजाला काय हवं आहे, रसिक श्रोत्यांना काय हवं आहे, हा बदल जर मला वाटतं आपण आपल्यामध्ये आत्मसात केला तर नक्कीच कविता आपल्याला घडवू शकते आणि टिकूही शकते. वा, फार सुंदर आणि समर्पक असं उत्तर दिलंस. समाज माध्यमावर तुझी एक शॉर्ट फिल्मसुद्धा फार प्रशंसा त्याला मिळाली. एका ज्वलंत विषयाला तू हात घातलास, त्याबद्दल काय सांगशील? सर, महाविद्यालयामध्ये असताना MBBS, इंजिनिअरिंग किंवा पुणे मुंबईसारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये आपण असंख्य विद्यार्थी पाहतो. तर शिक्षण घ्यायला आलेले बरेचसे विद्यार्थी असतील. मला वाटतं की ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण इतक्या प्रोफेशनल कोर्सला शिकतो आहे, मोठमोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर व्यसनसुद्धा लवकरच लागू शकतं. हो, अगदीच. अगदी. आजची जी तरुण पिढी आहे जरी शिक्षण घेत असली तरी या गोष्टींकडे फार लवकर अट्रॅक्ट होत आहे. त्याचे जे काय दुष्परिणाम आहेत तर ते आपण बघतच आहोत. बरोबर. आणि या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक गोष्टी मला अशा जाणवल्या की नाही, ह्या बरोबर नाही आहेत आणि ही गोष्ट आपण सर्वांच्या पुढे मांडायला पाहिजेत की हे जे आपण करतो आहे हे चुकीचं आहे. द फेज नावाची जी शॉर्ट फिल्म आहे ही समाज माध्यमांवरती आम्ही प्रसारित केली आहे. याचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर अगदी 4 दिवसांमध्ये याचं लिखाण, याचं चित्रीकरण आणि प्रकाशन सुद्धा झालेलं आहे आणि भरभरून लोकांनी याला प्रेम दिलेलं आहे. त्याचं चित्रीकरण सुद्धा तूच केलंस ना? हो, त्याचं चित्रीकरण, लिखाण सुद्धा मीच केलं. आणि माझ्यासोबत माझ्या कॉलेजची टीम होती, त्यांनी खूप मदत केली, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालं. एका ज्वलंत विषयाला तू तुझ्या शॉर्ट फिल्ममधनं हात घातलास, समाजापुढे ती मांडली. खरोखर फार स्तुत्य उपक्रम असा होता. श्रोतेहो, FM 102.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकता आहात युवा स्पंदन हा कार्यक्रम. आणि आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात आपण डॉक्टर ऋषिकेश इंगळे यांच्याशी बातचीत करतो आहोत.
रात्र झाल्यावर उजळले काजव्याचे घर, रात्र झाल्यावर उजळले काजव्याचे घर, तेज नाही पण कुठे अंधार आहे का, मारले गेले तयांना धर्म विचारूनी. पहलगामचा अटॅक आपल्याला माहिती असेल की मारले गेले तयांना धर्म विचारूनी, दहशतवाद्यांनो इतके लाचार आहे का. आणि पुढचा शेर मला वाटतो फार महत्त्वाचा आहे या दृष्टिकोनातून, की पुस्तकांची धग नकोशी वाटली होती. आजकाल कवीला विचारताना काय करतो म्हणून विचारलं जाते, आणि त्यांनी कविता लिहितो म्हणून म्हटलं तर विचारणारा पुन्हा विचारतो तसं काय करता. आणि म्हणून पुस्तकांची धग नकोशी वाटली होती, पुस्तकांची धग नकोशी वाटली होती, विचारले जेव्हा कवीला पगार आहे का. आणि वाह वाह ही आजची मी सोबती न्यावी, वाह वाह ही आजची मी सोबती न्यावी, मैफिलीस कवितेचा आजार आहे का, मैफिलीस कवितेचा आजार आहे का. वा. ऋषिकेश, आपल्या आधी अनेक थोर साहित्यिक, लेखक, कवी, कवयित्री होऊन गेला. अगदी मला विचारशील क्षणभर तर शांता शेळके या माझ्या फार आवडत्या कवयित्री आहेत. त्यांच्या माणिक वर्मा यांच्या आवाजातली मी तुझी होते कधी हे सर्व तू विसरून जा, चांदण्या रात्री तले ते स्वप्न तू विसरून जा, किंवा सुधीर फडके यांनी गायलेली तोच चंद्रमा नभात तीच चैत्र यामिनी, एकांती मज समीप तीच तू ही कामिनी. आशा भोसले यांच्या स्वरात सुद्धा शांता शेळकेबाईंची एक सुंदर रचना आहे. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे. आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या आवाजातली काटा ऋते कुणाला आक्रंदतात कोणी, मज फूल ही ऋतावे हा दैवयोग आहे. असं सुंदर सुंदर अशा कवींनी त्यांचा वारसा आपल्याकडे सोडलेला आहे. आणि असं अनेक साहित्य आपल्यासाठी उपलब्ध आहे. मला असं वाटतं की युवांनी ते जरूर जरूर वाचायला हवं. तू काय म्हणशील आजच्या युवांबद्दल? अनेक तरुण कथा, कविता, चारोळ्या अशा अनेक विविध स्तरावर रचना करतात, लिहितात, पण त्या सादर करण्याचं योग्य व्यासपीठ उपलब्ध न झाल्यानं त्यांच्यात कदाचित निराशा, न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते का? याबद्दल तुझं मत काय? नक्कीच सर. आजचा जो तरुण जो कविता क्षेत्राकडे वळतो आहे, स्वतःच्या रचना करतो आहे, त्याला जर त्याचं ते सादरीकरण करण्याचं व्यासपीठ मिळालं नाही, तुमच्या आमच्याकडून जर त्याला प्रोत्साहन मिळालं नाही, तर मला वाटतं की ती रचना फार दूरपर्यंत जात नाही. त्याच्या मनात त्याच्यापर्यंतच राहून जातं. ती रचना फार सुंदरही असू शकते, खरंय, पण ती लोकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. तर त्यामुळे तो एक न्यूनगंड मला वाटतो आजच्या तरुणांमध्ये निर्माण होतो. पण हीच गोष्ट जर का आपल्याला दूर करायची असेल तर समाज माध्यमांचा केलेला योग्य वापर हा महत्त्वपूर्ण ठरू शकतो. आणि जसं आपण अलीकडच्या काळामध्ये बघत आहोत की समाज माध्यमांवर अलीकडच्या काळामध्ये मुंबई पुण्याच्या ठिकाणी जे मोठमोठे आज कार्यक्रम आपण बघत आहोत, अक्षर अक्षर तुझेच आहे, आयुष्यावर बोलू काही, सोबतीचा करार असेल, तर अगदी छोटेखानी हे प्रोग्राम मागच्या 10 वर्षाआधी सुरू झालेले आणि आज प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेले आहेत. तर हे समाज माध्यमांच्या आधारे आपण फार दूरवर पोहोचू शकतो. देश विदेशात सुद्धा मग ते पोहोचले जातात. अक्षरांच्या पलीकडे हा कार्यक्रम नुकताच तुमचा अकोल्यात सादर झाला. ऐन पावसात, म्हणजे बेमौसम बारिश म्हणूया आपण, धुमशान घातलं पावसाने, आणि त्यात सुद्धा तुमचा पूर्वनियोजित कार्यक्रम थोडा उशिरा का होईना पण सुरू झाला आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. त्याबद्दल काय सांगशील? सर, अक्षरांच्या पलीकडे हा जो कार्यक्रम आहे हा मागील वर्षापासूनच नियोजन याचं आमचं चालू होतं, पण अकोल्यासारख्या ठिकाणी अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करणं आमच्यासाठी खूप मोठं एक आव्हान होतं. खरी गोष्ट आहे. पुण्यासारख्या ठिकाणी आपल्याला प्रेक्षक वर्ग मिळून जातो, पण कवितांचा कार्यक्रम तोही अकोल्यात आयोजित करण्यामागे बरीच धावपळ झाली. माझे मित्र तुषार कोरडे फार सुंदर कवी आहेत, त्याचबरोबर अजय दादा राऊत आमच्यासोबत त्या कार्यक्रमामध्ये जोडून गेले. मला वाटतं की तरुणांनीही जसं या क्षेत्राकडे वळावं, तर आम्हीच 3-4 तरुणांनी हा सुरू केलेला प्रोग्राम होता. अक्षरांच्या पलीकडे काय शकतात तर त्या भावना, आणि त्याच भावना घेऊन मला वाटतं की रसिक प्रेक्षक त्या कार्यक्रमाला आले, आणि भविष्यातही हा अक्षरांच्या पलीकडे नावाचा कार्यक्रम असाच सुरू ठेवू आणि प्रेक्षकांनीही त्याला तेवढाच प्रतिसाद करावा अशी इच्छा व्यक्त करतो. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्यासारख्या नवतरुण युवकांसाठी आहेतच. अधिक तुम्ही प्रगती करत राहावी आणि तुमचा नावलौकिक देश विदेशात आणि दूरवर पोहोचवावा. ऋषिकेश, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. जाता जाता तुझी एक सुंदर रचना आपल्या श्रोत्यांना तू ऐकवावीस. की नभी चांदण्यांचा पसारा
नभी चांदण्यांचा पसारा तरी वेळावले कुणीच नाही. नभी चांदण्यांचा पसारा तरी वेळावले कुणीच नाही. एकत्या ताऱ्यानंतर दुसरे मला भावले कुणीच नाही. आणि मंदिरात तर पुजले आम्ही कित्येक देवतांना. मंदिरात तर पुजले आम्ही कित्येक देवतांना. मायाबापांशिवाय दुसरे मला पावले कुणीच नाही. मायाबापांशिवाय दुसरे मला पावले कुणीच नाही. वा. श्रोते हो, आजचा युवक दिशाहीन आहे, भरकटलेला आहे, त्याचं एकाग्र चित्त नाही आहे, तो सोशल मीडियावर फार वेळ घालवतो आहे. आजची युवा पिढी व्यसनाधीनतेकडे सुद्धा झुकताना आपल्याला दिसते. असं निराशाजनक चित्र जरी एकीकडे आपल्याला दिसत असताना ऋषिकेश इंगळेसारखे विद्यार्थी वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक मिळवतात आहे, कला साहित्यामध्ये त्यांची रुची आहे, ते विविध स्टेज व्यासपीठं गाजवतात आहे, अनेक युवकांना असे प्रेरित ठरणारे युवक आहेत. तेव्हा मला असं वाटतं की अगदीच निराशाजनक चित्र नाही आहे. कुठेतरी आशा आपल्याला दिसते आहे, उगवता सूर्य आपल्याला दिसतो आहे आणि आपण त्या उगवत्या सूर्याकडे पाहूया, सकारात्मक विचार करूया, आशावादी राहायला काही हरकत नाही असं मला ऋषिकेशकडे बघून वाटतं. ऋषिकेश, तुला तुझ्या येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या सगळ्या वाटचालीसाठी अकोला आकाशवाणीतर्फे मी अनेक शुभकामना व्यक्त करतो. आणि आजच्या युवा स्पंदन या कार्यक्रमात तू आलास, तू आपला मौल्यवान असा वेळ दिलास, तेव्हा आकाशवाणीच्या वतीने मी तुझे धन्यवाद व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद सर. आता निरोपावे देवा, आता निरोपावे देवा, आता निरोपावे देवा. क्षेम असो द्यावे देवा, क्षेम असो द्यावे. पडशीत माझ्या थोडे प्रेम गोवळे घालावे. पडशीत माझ्या थोडे प्रेम गोवळे घालावे. आता निरोपावे देवा, आता